आपल्यासोबत शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, आत्ता नेमकी परिस्थिती कशी आहे? नियंत्रण मिळवलेलं आहे का? परिस्थिती नियंत्रणात आहे. खरं म्हणजे ही परिस्थिती ही गोष्ट व्हायला नाही पाहिजे होती. कोल्हापुरात हे हिंदू मुस्लिम कधी झालेलं नाही आजपर्यंत. पण आता ते काय कारणामुळे झाले ते बघावं लागेल. आम्ही सर्वजण परिस्थिती नियंत्रण ठेवून आहोत आणि लक्ष ठेवून आहोत. सर, दुसरा एक मुद्दा, इथे या दोन्ही गटांमध्ये कायम धुसफूस असते. हे पोलिसांना जर माहीत होतं तर मग कालच्या कार्यक्रमा वेळेला इथे बंदोबस्त तैनात नव्हता का, किंवा पोलीस अलर्ट नव्हते का? आजपर्यंत कधी धुसफूस वगैरे नव्हती. पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे ही. आणि इथून पुढे घटना घडणार नाही याची मला खात्री आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सर इथे लक्षात येतोय, गाड्या पेटवण्यात आल्यात मोठ्या प्रमाणात. गाड्या पेटवण्यासाठी इंधन घेऊन येत आहेत आणि पेटवल्या जात आहेत. याचाच अर्थ ही सगळं पूर्वनियोजित होतं, आधी सगळी तयारी करण्यात आली आणि मग ही इतकी मोठ्या प्रमाणात दंगल घडवली आहे? घडणं फार चुकीचं आहे. त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल पुण्या ठिकाणी त्यांनी. तर निश्चितपणे इथून पुढे काय वाढणार नाही याची आम्ही दखल घेऊ, म्हणजे विधून टाकू. पोलीस सुद्धा जखमी झाल्याचं कळतंय. ठीक आहे, त्यावेळेला मॉबची परिस्थिती सायकॉलॉजी असती. तर काय झाले मला माहिती नाही. मी आज ऍक्च्युली कोल्हापुरात नाही आहे, मी बाहेर आहे. तुम्ही इकडून सगळं हँडल केलेलं आहे. सगळ्या मुलांना शांत राहण्यास सांगितलं. ठीक ठीक. धन्यवाद राजेशजी, आमच्याशी बोललात त्याबद्दल. आपल्यासोबत शिंदेसेनेचे स्थानिक आमदार राजेश क्षीरसागर होते. सध्या ते बाहेर आहेत, मात्र हे सगळं व्हायला नको होतं, घडलंय. त्यामुळे आता ही परिस्थिती नियंत्रणात कशी राहील आणि यापुढे असं काही घडणार नाही याची काळजी घ्यायला हवी असं ते म्हणालेत. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. काल संपूर्ण दिवसभर हा सगळा प्रकार, ही धुसफूस सुरू होती आणि नंतर रात्री 9:30-10च्या सुमाराला गाड्या पेटवण्यात आल्या, दगडफेक करण्यात आली. दोन्ही बाजूनं जोरदार दगडफेक झाली आणि यात पोलीससुद्धा जखमी झालेत. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि त्यानंतर तणावपूर्ण शांतता आहे. मात्र या भागामध्ये, या दोन्ही गटांमध्ये कायम धुसफूस असते आणि वाद होत असतात. काल मात्र त्याचं पर्यवसन थेट दंगलीत झालेलं आहे. सणांचा काळ आहे आणि अगदी काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना जर इतक्या मोठ्या प्रमाणात दंगल होत असेल तर पोलिसांनी अलर्ट राहणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि समाजाचा एक भाग म्हणून आपण प्रत्येकानंही तत्पर राहणं आणि अशा काही घटना घडणार नाहीत यासाठी शांतता बाळगणं, सगळ्यांना शांततेचं आवाहन करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ही साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य कोल्हापुरातल्या दंगलीची. कोल्हापूरमध्ये दोन समाजांमध्ये ही दंगल उसळली आहे. ही आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी. मंडळाचा वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्त साऊंड सिस्टीम लावले होते आणि त्यातून दुपारी वाद झाला. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे. रणजित, काही वेळापूर्वी आपण आमदारांशी सुद्धा बोललो, क्षीरसागर. त्यांचं सगळ्यात पहिलं वाक्य होतं की असं व्हायला नको होतं पण झालंय. आत्ता झालेलं आहे, पण अगदी काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आणि त्यावेळेस जर अशा पद्धतीची इतकी मोठी दंगल होत असेल तर स्वाभाविक चिंतेचा मुद्दा आहे हा. साहजिकच आहे. कोल्हापूर हे पुरोगामी शहर आणि जिल्हा म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी अशा कुठल्याही वाईट प्रवृत्तींना थारा दिला जात नाही. आणि एखाद जर मोठा सण असेल, गणेशोत्सवासारखा हा सण आहे ज्याच्यामध्ये सर्व धर्म सहभागी होत असतात, तर या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीची दंगल कुठल्याही मोठ्या कारणाला कारणीभूत ठरू नये याची खर्च दक्षता घेणे गरजेचं आहे. त्यामुळंच अनेकांकडून ही चिंता व्यक्त केली जाते की अशा पद्धतीच्या दंगली म्हणता येणार नाही, पण दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा दगडफेक होते किंवा तणाव निर्माण होतो, एकमेकांविरोधात रोष व्यक्त केला जातो, यातून विपरीत काय होऊ नये याची दक्षता सर्वांनी घेणं गरजेचं आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. रणजित, खरं तर जाळपोळ झाली आहे, मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली आहे, पण वादाला सुरुवात नेमकी कुठून झाली? आपण जर पाहिलं तर टाउन हॉल नावाचा एक खूप मोठा परिसर आहे जिथं आता सर्किट बेंचची निर्मिती झालेली आहे. त्याच्या पाठीमागे सिद्धार्थनगर म्हणून एक खूप मोठा एरिया आहे. त्याच्या समोरच काही वस्ती आहेत. सिद्धार्थनगरची जी कमान आहे, या कमानीच्या समोरच एक चौक आहे. या चौकामध्ये या मंडळाचे फलक लावण्यात आले होते वर्धापन दिनाचे. हे फलक दिवसभर लावण्यात आले होते. सकाळी काही तरुणांमध्ये या फलकावरून वाद निर्माण झाला होता. दुपारी पुन्हा तो शांत झाला होता.
मात्र संध्याकाळी आणखी काही फलक आणण्याचा प्रयत्न झाला आणि डीजे लावण्याचा प्रयत्न झाला. यावरून या वादाला सुरुवात झाली आणि या वादाचं परिवर्तन एकमेकांच्या अंगावर दगडफेक करण्याइतपत झालं. यामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांची नासधूस झालेली आहे, जाळपोळ झालेली आहे. रणजित, असेच सोबत राहा. आपण एकदा अपडेट सगळे देऊयात प्रेक्षकांना. बघा, कोल्हापूरमध्ये सिद्धार्थनगर राजेबाग स्वार परिसरामध्ये ही दंगल झाली. 2 गटांमध्ये 2 समाजात ही दंगल झाली आणि त्यानंतर दगडफेक, तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. सिद्धार्थनगर राजेबाग स्वार परिसरामध्ये दगडफेक झाली. काल रात्रीची ही घटना. 4 चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली आहे, जाळपोळ करण्यात आली आहे. पोलिसांकडून जमावावर लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांसह 10 जण यात जखमी झालेले आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.